अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारलंय। या मंदिराचं आणि मावळातील भंडारा डोंगरावर उभारलं जात असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भव्य दिव्य मंदिरात अयोध्येतील राम मंदिर आणि तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी एकाच खाणीतील दगड वापरले जात आहेत, तर तेच कारागीर इथं मंदिराची उभारणी करण्याच्या कामात व्यस्त आहेत। संत तुकाराम महाराजांच्या मंदिराची पायाभरणी 2016 पासून सुरू असून पुढच्या वर्षी हे मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे। भंडारा डोंगरावरील या भव्य दिव्य मंदिराची अनेक वैशिष्ट्येही आहेत। कोरोना काळात मंदिराच्या या उभारणीस ब्रेक मिळाला होता, तर आतापर्यंत 70% काम हे पूर्ण झाले। राज्यातील तमाम वारकरी संप्रदायातील भाविक भक्तांना 2026 पर्यंत म्हणजे 1 वर्षानं हे मंदिर खुलं होणार आहे आणि त्यामुळे भाविकांनाही ओढ लागली आहे ती तुकोबांच्या या मंदिराची। तोच भाग फक्त या 7 एकरमध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्याचा मास्टर प्लॅन चालू आहे आणि आपल्या माध्यमातून मला सांगायला एक आनंद होत आहे की ट्रस्ट शासनाबरोबर प्रयत्न करून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना आपण प्रेझेंटेशन दाखवलेले, अधिकारी वर्गाला प्रेझेंटेशन खाली केलेले, अंदाजे 100 एकर क्षेत्र आपण शासनाच्या माध्यमातून या तुकोबाराच्या सेवेसाठी घेत आहोत आणि त्या ठिकाणून देशातला भव्य दिव्य कॉरिडॉर उभारण्याचा संकल्प आपण करत आहोत।